नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 8 पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 9 वाचू. चॅप्टर क्रमांक 9, टाटा ग्रुपच्या प्रमुखपदी. टाटा ग्रुपमध्ये 20 वर्षे काम केल्यानंतर ऑक्टोबर 1981 मध्ये रतन टाटांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्षपद मिळाले. टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष व्हायचे म्हणजे टाटा सन्स कंपनीचे अध्यक्ष व्हायचे. त्या मार्गावरचा हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. टाटा इंडस्ट्रीजचे रतन टाटा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचे वय होते 44 वर्षे, तर टाटा ग्रुपचे अध्यक्ष जे.आर.डी. यांचे वय होते 78 वर्षे. जे.आर.डी.कडे टाटा ग्रुपचा अध्यक्ष या नात्याने कारभार आला तेव्हा त्यांचे वय अवघे 34 एवढेच होते. अर्थात त्याआधी 14-15 वर्षे त्यांनी टाटा ग्रुपमध्ये काम करायला सुरुवात केली होती. जे.आर.डी. आणि रतन टाटा या दोघांच्या जीवनात अशी बरीच साम्यस्थळे दाखवता येतील. दोघांनाही विमानोड्डाणाचा छंद होता. जे.आर.डी.ने तर हवाई वाहतूक उद्योगाची भारतात मुहूर्तमेढ रोवलेली. दोघांनाही उत्तम आरोग्य, देखणे व्यक्तिमत्व लाभलेले. दोघांनाही वरिष्ठ पद मिळवण्यापूर्वी 10-20 वर्षाचा टाटा ग्रुपमध्ये काम करण्याचा अनुभव. त्यामुळे टाटा ग्रुप काय आहे, त्यांचे तत्वज्ञान काय आहे, व्यापारधंद्याविषयक दृष्टिकोन काय आहे, त्यांचे मूल्य कोणते आहे, कार्यपद्धती काय आहे, कॉर्पोरेट कल्चर अर्थात कंपनीची संस्कृती काय आहे वगैरेंचा जवळून परिचय झालेला होता. त्यात ते रुळले होते, मुरले होते. टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष 44 वर्षाचे रतन टाटा आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष जे.आर.डी. यांचे वय 78 वर्षे. दोघांच्या वयात जवळपास 34 वर्षांचे अंतर. जे.आर.डी.ची तब्येत उत्तम. त्यामुळे 1991 पर्यंत म्हणजे त्यांच्या वयाच्या 88 वर्षापर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 25 मार्च 1991 रोजी जे.आर.डी. टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक बोलावली. त्या बैठकीत एक सविस्तर आणि हृद्य भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या 60 वर्षाच्या कारकिर्दीचा, टाटा उद्योग समूहाच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि आता सूत्रे दुसऱ्याकडे सुपूर्द करण्याची वेळ आली असे म्हणून उजवीकडे बसलेल्या रतन टाटांकडे कटाक्ष टाकला. रतन टाटांकडे सूत्रे सोपवावी, त्यांना टाटा ग्रुपचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव जे.आर.डी.नी रीतसर मांडला. टाटा सन्समध्ये खुद्द जे.आर.डी.पेक्षाही ज्याचे शेअर्स अधिक आहेत असे एक संचालक, जे त्यांच्या बांधकाम व्यवसायातलेही एक दिग्गज होते, ते पालनजी शापूरजी मिस्त्री यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. उपस्थित अन्य संचालकांनी टाळ्या वाजवून या प्रस्तावाचे आणि अध्यक्षपदी रतन टाटा यांच्या नावाच्या घोषणेचे स्वागत केले. जे.आर.डी. आपल्या खुर्चीतून उठून बाजूला झाले आणि त्यांनी विनम्रपणे आपली खुर्ची रतन टाटांना ऑफर केली. अशा प्रकारे रतन टाटा त्या दिवसापासून टाटा सन्सचे आणि म्हणून टाटा उद्योग समूहाचे बिनविरोधी अध्यक्ष झाले. असे झाले रतन टाटा अध्यक्ष. रतन टाटा टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाले त्याची अनेक कारणे आहेत. तसेच त्यामागे अनेक नाट्यपूर्ण घटनाघडामोडी आहेत. देशातल्या एका सर्वात जुन्या आणि मोठ्या औद्योगिक साम्राज्यामध्ये त्यांचा वारसदार कसा ठरविला जातो हे पाहणे ही मोठे सुरस आहे. अर्थात या संदर्भातील सर्वच इत्थंभूत इतिहास जगापुढे झाला असेही नाही, तो तसा येईल अशी अपेक्षाही नाही. परंतु टाटा ग्रुपमधले लोक, ग्रुपमधल्या घटना घडामोडी, प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेली माहिती, भारतीय उद्योग जगातील चर्चा अशा विविध सूत्रांचा, ज्यामध्ये छापील सूत्रे आहेत तशीच ऐकीव सूत्र आहेत, त्या सर्वांतून हा खांदेपालट कसा झाला त्याकडे सर्वांचेच कसे लक्ष होते. विशेषतः टाटांचे भागभांडवलदार, अध्यक्षपदाचे दावेदार, भारतीय औद्योगिक वर्तुळ, राजकीय वर्तुळ अशा तुलनेने अधिक जवळून संबंध असणाऱ्यांचे लक्ष असणे स्वाभाविक होते. ते प्रत्यक्ष घोषणेच्या काही वर्षे आधीपासूनच लागलेले होते. जे.आर.डी.सह टाटा ग्रुपच्या महत्त्वाच्या कंपन्यांच्या प्रमुखपदाची धुरा वाहणारी सुमंत मुळगावकर, रुची मोदी, नानी पालखीवाला, दरबारजी सेठ, होमी मोदी, द रा पेंडसे, अजित केरकर, जे.डी. चोक्सी, डॉ. जॉन मथाई अशी सगळीच माणसे अनेक दशकांपासून टाटा ग्रुपमध्ये काम करीत होती. सर्वांचेच वय वाढलेले होते, परंतु उत्तम प्रकृती, उत्तम कामगिरी यामुळे जे.आर.डी.नी क्वचितच कुणाला निवृत्त केले होते. पण आता जे.आर.डी. स्वतः 88 वर्षाचे झाले होते. नाही म्हटले तरी वयोमानानुसार आता प्रकृती पुष्कळ ढासळली होती. जे.आर.डी.च्या परिवारातील अत्यंत जवळचे असे सदस्य एकामागून एक काळाच्या पडद्याआड जाऊ लागले होते. जे.आर.डी.ची मोठी बहीण सिल्या पेटिट कॅन्सरने गेली. जे.आर.डी.प्रमाणे सिल्या अत्यंत धाडसी आणि जिद्दी होती. विमान चालवायचा परवाना मिळवणारी ती पहिली भारतीय स्त्री होती. दुसऱ्या महायुद्धात तिने स्वयंसेवी
स्त्री संघटनेची कार्यकर्ती म्हणून सैनिकांसाठी, खलाशांसाठी मोलाची कामगिरी केली होती. जॅर्डिनचा धाकटा भाऊ जमशेद उर्फ जिमी त्यांचा खूप आवडता होता. तो तर त्याच्या वयाच्या 21व्या वर्षी विमानाच्या कसरती करीत असताना अपघात होऊन गेला. जिमी जॅर्डिनपेक्षा चांगला 10-11 वर्षे लहान होता. अत्यंत उमदा होता. तो आपला उजवा हात म्हणून टाटा उद्योग साम्राज्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडेल अशी जॅर्डिनची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने जिमी अकाली गेला. दुसरा भाऊ दाराब याला नर्व्हस डिसऑर्डरचा त्रास होता. त्याने ताजमहल हॉटेलचे काम काही वर्षे पाहिले. त्याला मूल बाळ काही झाले नाही. 1930 पासून जॅर्डिनना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी थेल्मा उर्फ थेली टाटा हेही मोठे प्रभावी व्यक्तिमत्व होते, पण या उभयतांना मूलबाळ झाले नाही. शिवाय 1980 मध्ये थेली टाटांना हार्ट अटॅक आला. नंतर घसरून पडल्यामुळे त्यांना सतत व्हीलचेअर वापरावी लागे. पुढे त्यांचे निधन झाले. आता जवळची उरली ती जॅर्डिनची एक धाकटी बहीण रोडा बेह तिचे नाव होते. ती उत्तम कलाकार होती. वास्तुशास्त्रात तिला गती होती. ताजमहल हॉटेलची अंतर्गत सजावट तिच्याच कल्पनेतून झालेली आहे. तिने लेस्ली साहनी नामक माणसाशी लग्न केले होते. हे गृहस्थ लष्करात कर्नल होते. त्यांचे आणि जॅर्डिनचे चांगले जमे, परंतु त्यांचाही हार्ट अटॅकने एकाएकी मृत्यू झाला. त्यांनाही काही मूलबाळ झाले नाही. वैयक्तिक जीवनातील अशा दुःखद घडामोडींमुळे वृद्ध जॅर्डिनचे मन कामकाजातून विरक्त होऊ लागले असावे. आता या सगळ्यातून आपण मुक्त व्हावे असेही त्यांना वाटू लागले असावे. म्हातारा ग्रुप त्यांच्यासोबतचे उपरोक्त सर्व सहकारी वृद्ध झाले होते. त्याच वेळी टाटा ग्रुपची प्रगती खुंटली, कारण ग्रुप मथारा झाला. नव्या रक्ताला वाव दिला पाहिजे. ताज्या दमाची कितीतरी गुणी मंडळी ग्रुपमध्ये आहेत, पण ही जुनी ब्रिगेड यांच्यासाठी खुर्च्या रिकाम्या करून द्यायला तयार नाही. अशाने ग्रुपचे नुकसानच होते, अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली होती. आर्थिक औद्योगिक विश्लेषकांमध्ये सुरू झाली होती. माणसे कितीही तंदुरुस्त असली किंवा कर्तृत्ववान असली तरी त्यांनी योग्य वयात तरुण पिढीकडे सूत्रे दिली पाहिजेत. आपण वानप्रस्थाश्रमात गेले पाहिजे. वानप्रस्थाश्रमात राहूनही तुम्ही तरुण पिढीस मार्गदर्शन करू शकता. योग्य वयात निवृत्ती आणि तरुण पिढीस सूत्रे देणे ही काळाची गरज असते. टाटा ग्रुपच्या जुन्या ब्रिगेडने आता बाजूला व्हावे, अशी ही सगळी चर्चा एका अर्थी बरोबरही होती. अर्थात जॅर्डिननाही हे दिसत नव्हते, समजत नव्हते असे नाही. त्यांच्या मनाशी त्यांनी 1981 मध्ये रतन टाटांना टाटा इंडस्ट्रीजचा अध्यक्ष करून ते काय आहे याची झलक दाखविली होती. शिवाय 1981 ते 1991 या 10 वर्षात रतन टाटांच्या अनेक निर्णयांना अन्य अनेक ज्येष्ठांचा विरोध असला तरी जॅर्डिननी कधी स्पष्ट विरोधाची रोखठोक भूमिका घेतली नाही. त्यामुळेही रतन टाटा हे लवकरच ग्रुपचे अध्यक्ष होतील असे संकेत प्रसारमाध्यमे वर्तवित होती. पण त्याला मूर्त रूप यायला 10 वर्षे लागली आणि मार्च 1991 मध्ये रतन टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाले. त्या दरम्यान ग्रुप अध्यक्षपदासाठीच्या उत्सुक निवडक उमेदवारांमध्ये एक छुपी चुरस आणि राजकारण सुरू झाले होते. त्यात प्रसारमाध्यमांचाही उपयोग करून घेतला जात होता. रतन टाटा यांनी टाटा ग्रुपच्या लोकांनी कधी निवृत्त व्हावे याचेही एक धोरण ठरविले आणि ते पुढे रेटले. सेवानिवृत्तीच्या वयाबाबतच्या या धोरणामुळेही आपोआप जुनी ब्रिगेड बाद झाली. रतन टाटांनी असर्टिव्ह होत म्हणजे खंबीर होत आपल्या कल्पना, आपल्या योजना राबवायला आग्रहीपणाने सुरुवात केली. त्यांच्या या स्ट्रॅटेजिक प्लॅनला विरोध करणारे हळूहळू निष्प्रभ होत गेले आणि रतन टाटांचे महत्त्व वजन वाढत गेले. आव्हाने टाटा ग्रुपचे अध्यक्षपद हे सोपे काम नव्हे. अनेक प्रकारच्या आव्हानांनी भरलेले हे पद आहे. शिवाय टाटा या नावाची महती अशी आहे की तुम्ही कुठेही फेल होणे किंवा अपेक्षेइतके यशस्वी न होणे ही गोष्ट समाज सहजासहजी स्वीकारित नाही. तुम्हाला नेहमी विजयीच झाले पाहिजे. टाटा या नावाकडून समाजाच्या अपेक्षाही अपरंपार आहेत. त्याचेही अध्यक्षाला भान सतत ठेवावे लागते. 100-150 वर्षाच्या कारकिर्दीत मिळविलेले नावलौकिक, प्रतिष्ठा, मोठेपणा हे सगळे तुम्ही उत्तमपणे राखले तर पाहिजेच. शिवाय त्यात भरही घातली पाहिजे. तरच लोकांवर तुमचा प्रभाव राहतो. तुमचे मोठेपण लोक मान्य करू लागतात. केवळ मोठ्या पदावर विराजमान होण्याने तुम्ही मोठे होत नसता. तुमचे व्यक्तिमत्व, तुमचे वागणे, बोलणे, तुमचे आचरण, तुमचे विचार, तुमची दृष्टी, तुमच्या योजना, तुमचे निर्णय, तुमच्या सवयी, आवडीनिवडी अशा प्रकारे बारीक सारीक संदर्भात तुम्ही ज्या पदावर आहात त्याची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. ती एक सदैव पार पाडायची, सदैव दक्ष राहायची मोठी जबाबदारी असते. टाटा ग्रुपचा अध्यक्ष या नात्याने रतन टाटा यांच्यावर तर बहुपेडी जबाबदाऱ्या आहेत. उदाहरणार्थ
नुसता मानवी संदर्भात ह्युमन रिसोर्सच्या संदर्भात जरी विचार केला तरी नाना प्रकारची आव्हाने आढळतील. त्यांचे स्वरूपही गुंतागुंतीचे आढळेल. जुन्या नव्यांचा संघर्ष, जुन्या नव्यांचे सहजीवन, एवढा एकच मुद्दा घ्या. हा केवळ वयातील फरकाचा संघर्ष नसतो, तो दोन जीवनदृष्टीमधला संघर्ष असतो. रतन टाटा यांच्याविषयी चांगले बोलणारे आजी-माजी लोक आहेत. तद्वतच पुस्तके लिहून रतन टाटांवर टीका करणारेही लोक आहेत. रतन टाटा खूप कठोर, हृदयशून्य आहे. त्यांना जुन्यांची कदर नाही, वापरा आणि फेकून द्या असे त्यांचे वागणे आहे, इत्यादी भरपूर टीका मुद्रित स्वरूपातही त्यांच्यावर झालेली आहे, होत असते. कर्मचारी, अधिकारी, व्यवस्थापन वर्ग या प्रत्यक्ष राबवणाऱ्यांवर कंपनीचे भवितव्य अवलंबून असते. हे सगळे लोक सुखी, समाधानी, आनंदी असले पाहिजेत, सकारात्मक असले पाहिजेत. त्यांचे मोराल उच्च प्रतीचे असले पाहिजे. त्यासाठी ग्रुपचे या संदर्भातील धोरण, वेतन, अन्य आर्थिक लाभ, बदली, बढती, वरची श्रेणी, मूल्यमापन इत्यादी फेअर आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे रास्त आणि वस्तुनिष्ठ असले पाहिजे. त्यासाठी वैयक्तिक राग, लोभ, पूर्वग्रह, दूषितपणा किंवा पक्षपात मध्ये येता कामा नये. त्यासाठी धोरण आणि सिस्टीम निर्दोष असल्या पाहिजेत. तशा त्या टाटा ग्रुपमध्ये आहेत. अनेक तज्ज्ञांचे त्यासाठी मार्गदर्शन घेतले जाते. पण त्याच वेळी आमच्यावर अन्याय झाला असे म्हणणारेही लोक आहेत, पक्षपात झाला म्हणणारेही लोक आहेत. थोडक्यात आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात ज्याला HR म्हणतात, तेवढा एक जरी पैलू घेतला तर अध्यक्षपदावरच्या व्यक्तीसाठी खूप आव्हाने आहेत. दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे फायनान्स अर्थात वित्तीय बाजू. कुठल्याही उद्योगधंद्याचे प्रमुख कामच मुळी पैसा कमावणे हे असते. टाटाचे तर लक्षावधी गुंतवणूकदार आहेत, जे जगभर पसरले आहेत. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा दिला गेला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक टाटा कंपनीने वास्तविक स्तरावर उत्तम कामगिरी केली पाहिजे. उत्तम बोनस, डिव्हिडंड दिलाच पाहिजे. याबाबतही अध्यक्षाला अत्यंत दक्ष राहावे लागते. त्याच्या निर्णय प्रक्रियेत मदत करणारी, सल्ला देणारी अनेक तज्ज्ञ मंडळी त्याच्या दिमतीला असतात, हे खरे. परंतु शेवटी कुठल्याही निर्णयाची अंतिम जबाबदारी अध्यक्षांचीच असते, हे नाकारताही येत नाही. नवी कंपनी, नव्या कंपन्या खरेदी करणे, ग्रुपमधल्या कंपन्या बंद करणे, विलीन करणे वा विकून टाकणे, नव्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची जागा ठरविणे यासारखे अत्यंत बिकट आणि दूरगामी परिणाम होतील अशा स्ट्रॅटेजिक निर्णयांबाबतही अध्यक्षाला अत्यंत सतर्क राहावे लागते. अशा वेळी तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असला तरी या संदर्भात त्याचा स्वतःच आतला आवाज काय म्हणतो हेही महत्त्वाचे ठरते. या आतल्या आवाजाला सिक्स्थ सेन्स म्हणतात, गट फील म्हणतात. तेव्हा आर्थिक बाबतही अनेक आव्हाने असतात. याखेरीज ग्रुपसाठी पुढील 20 वर्षाचे एक बृहद संकल्पचित्र अध्यक्षाला रेखाटावे लागते, जे सर्व ग्रुपसाठी मार्गदर्शन करणाऱ्या दीपस्तंभाची कामगिरी बजावते व सगळ्यांची त्या दिशेने कुठलाही तात्विक वा वैचारिक गोंधळ न होता एकदिलाने वाटचाल चालू राहू शकते. अशा दीपस्तंभाचे काम करण्याची उंची व क्षमता ग्रुप अध्यक्षाजवळ असावी लागते. त्यासाठी अध्यक्षाजवळ लांबवरचे पाहण्याची, कल्पण्याची एक दूरदृष्टी, एक मर्मदृष्टी असावी लागते. त्याचवेळी हे बृहत संकल्पचित्र ग्रुपची परंपरा, ग्रुपची पायाभूत नीतिमूल्ये यांना छेद देत नाहीत ना, त्याचेही भान ठेवावे लागते. थोडक्यात ग्रुप अध्यक्षास एकाच वेळी आर्थिक, मानवी संबंध, कामगार संबंध, भविष्यकालीन योजना, तंत्रज्ञान, नवी गुंतवणूक, शासनाशी संबंध, ग्रुपची प्रतिमा, प्रसारमाध्यमांशी संबंध, आंतरराष्ट्रीय संबंध अशा कितीतरी आघाड्यांवरच्या आव्हानांचे भान ठेवावे लागते, जाण ठेवावी लागते, याचे नियोजन करावे लागते. रतन टाटांच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात त्यांच्या अगोदर ज्या JRDंनी अनेक दशके अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती, त्यांनी अनेक चांगले पायंडे ग्रुपमध्ये पाडले होते. ते एका अर्थी रतन टाटासाठी सोयीचे होते. परंतु JRD या व्यक्तिमत्वाची उंची अशी काही होती की त्यांच्यानंतर जो कोणी दुसरा अध्यक्ष झाला असता त्याची सतत तुलना JRDंसोबत होत राहिली असती, तशी ती आजही होते. JRD हे 1992 मध्ये भारतरत्न झाले. हा सर्वोच्च बहुमान मिळविणारे ते एकमेव उद्योगपती. JRDंच्या या मोठेपणाचेही काही एक दडपण, एक ओझ रतन टाटांवर येणे साहजिकच आहे. त्यांच्या चतुरस्र, अतुलनीय व्यक्तिमत्वाचा ताणही रतन टाटांना जाणवत असावा. तेव्हा तेही एक मोठेच आव्हान आहे. नीतिमूल्यांबाबत तडजोड करीत, राजकारण्यांचे लांगुलाचन करीत, वाममार्गांचा अवलंब करीत स्वातंत्र्योत्तर अनेक उद्योगपती आणि उद्योग समूह टाटापेक्षा अधिक झपाट्याने मोठे झाले, पुढे गेले. परंतु त्यांचे मार्ग आपण इच्छा असली तरी अंगीकारू शकत नाहीत, कारण ते मार्ग टाटांचे नाहीत. एकूण रतन टाटांसाठी अध्यक्षपद अशा प्रकारे अनेक बाबतीत आव्हानात्मक आहे.
तर मित्रांनो, हे चॅप्टर इथेच संपूर्ण झाले आहे. पुढील चॅप्टर ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि क्रमांकानुसार व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरील रतन टाटा या प्लेलिस्टला व्हिजिट करा. धन्यवाद.